त्यासाठी परवा 3 स्टेशनाची उद्घाटन झाले. त्यात कणकवलीची रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनात जवळजवळ रेल्वे स्टेशनची मंजुरी 4 कोटीची आणि त्या 4 कोटी आता 9.5 कोटीपर्यंत गेल्याची माहिती आमच्याकडे मिळाली. म्हणजे एक रेल्वे स्टेशनला 9 कोटी खर्च करू शकतात, पण वरचं जे असलेली आमची सर्वांची विरोधकांची मागणी होती की जे ग्रामस्थ पावसात भिजत स्टेशनवरती रेल्वे पकडतात त्यांच्यावरती छप्पर घ्यावं, पण ते न करता एक कार्यकारी अभियंता जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना नासवतोय हे दिसत आहे. कारण आज त्या ठिकाणी जे लावलेले गवारेडा आणि जे काही चित्र लावलेली आहेत ती चित्र कोणत्याही DSR मध्ये नाहीये. त्याला खास मंजुरी घ्यावी लागते. ती मंजुरी न घेता ते DSR त्या ठिकाणी लावलेले आहेत, ते तिथे लावला आणि तो पण गवारेड्याची शेपटी कालच तुटलेली आहे. म्हणजे किती वर्ष त्याची गवारेडा आणि बाकीचे राहतील हा आधी संशोधनाचा भाग आहे. हे जे पैसे आलेले आहेत ते 2059 मधून लेखा शिक्षकामधून आलेले आहेत, बिल्डिंग रिपेअरिंगसाठी आलेले आहेत. या असलेल्या पूर्ण मंजुरीमध्ये शौचालय, रोड, वीड अशा प्रकारची मागणी आहे जी दिलेली शासनाने मंजुरी दिली आहे त्यात. पण शौचालय विचार न करता फक्त त्या ठिकाणी केलेला आहे. जो झेंडा लावलेला आहे, जो 100 फुटी झेंडा लावला आहे, 100 झेंड्याला तिरंगी झेंड्याची आचारसंहिता आहे. त्या आचारसंहिता असल्यामुळे असा 100 फुटीचा झेंडा असेल तर शासनाकडे त्याची नोंद असली पाहिजे. ती नोंद पण अजून केलेली की नाही ही माहितीच्या अधिकारातून माहिती मागितलेली आहे. म्हणजे मनमानी कारभार करून जवळजवळ 11 कोटी या 4 स्टेशनला आले. त्यातलं कुडाळचं स्टेशन राहिलं ते 23 कोटीचा आकडा परवा पालकमंत्र्यांनी कुठेतरी जाहीर केला. या स्टेशन 23 कोटीची आम्ही केली. म्हणजे शासनाच्या मंजुरी दिलेली आहे ती 48 कोटीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 4 स्टेशनला जवळजवळ 23 कोटीची मंजुरी देतात. आताही अशी माहिती मिळाली की पर्यटनातून अजून 3 कोटी या स्टेशनला देण्याचा भाग करतात. म्हणजे कणकवलीचे कार्यकारी अभियंता जे काय करतात ते पालकमंत्र्यांना चालतं. कारण शाप्रमाणे अन्य विरोधी बोलतायत की प्रत्येक एस्टिमेट आणि प्रत्येक कामाचे अगदी 40% 50% अतिरिक्त पैसे घेतले जातात. त्याचप्रमाणे सिंधुरत्न योजनेतून आज जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावलेले आहेत. ते बोर्ड ड्रायव्हर स्कॅन करणार की गुगलवर जाणार. आज गुगल हा नॅशनलचा असलेला मॅप असलेला गुगल आहे आणि हे रेल्वे स्टेशन जे 2 कोटी रुपये खर्च करून सिंधुरत्नातून ती योजना करण्याचा भाग करण्यात किती पैसे खालेत